ही गोड आंबट चवीची आमसुलाची कढी शरीराची उष्णता उन्हाळ्यामध्ये तर कमी करायला मदत करतेच, पण पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही सूप म्हणून पिऊ शकतात। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला आंबट गोड अशा मस्त चवीची कढी करायची आहे आमसुलाची। ही रेसिपी खानदेशामध्ये वरणबट्टी करतात ना तेव्हा ही केली जाते। एका ताईंची कमेंट सुद्धा होती, म्हणून म्हटलं चला आज रेसिपी आमसुलाची कढीच दाखवू। ही रेसिपी उन्हाळ्यात करतातच, पण पावसाळ्यात सुद्धा केली ना तर गरमागरम अशी मस्त गोड आंबट कढी प्यायला खूप छान लागते। लगेच रेसिपीला सुरुवात करू। आमसुलाची कढी करण्यासाठी इथे मी 7-8 आमसूल 1 तास आधीच पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कमी जास्त, तुम्हाला जितपत आंबट गोड कढी आवडते। जिरे पूड घेतलेली आहे अर्धा चम्मच, धने पूड घेतलेली आहे 1 चम्मच, बेसन पीठ आहे 1 चम्मच, थोडासा मोठा चम्मच आहे, हळद आहे अर्धा चम्मच, गरम मसाला आहे अर्धा चम्मच, मिरी पूड आहे पाव चम्मच। फोडणीसाठी आपल्याला तूप लागणार आहे आणि जिरं लागणार आहे। आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे आमसूलचं पाणी केलेलं आमसूल सहित टाकून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्येच आता आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। हे पीठ आणि हे आमसूलाचं पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। आता लगेच आपल्याला कढीसाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे। तूप घालायचं आहे 1 चम्मच। तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि लगेच जिरं घालायचं। तूप एकदम असं कडकडीत नाही करायचं, नाही तर कडसळ लागतं। जिरं छान फुलून गेलेलं आहे, गॅस बंद करून द्यायचा। आणि आता हे जे तयार केलेलं आपण मिश्रण आहे हे घालून घ्यायचं आहे। तर गॅस आता चालू करून घेतलेला आहे। जर आपण चालू गॅसमध्ये जर हे पाणी टाकलं ना तर ते पूर्ण आपल्या अंगावरती येतं, त्याच्यासाठी गॅस बंद करून द्यायचा। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे। मिरी पूड आहे, जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर, गरम मसाला, हळद, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि खूप छान असा रंग कढीला आलेला आहे। अजून आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। अजून 1 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि कढी एकदम व्यवस्थित अशी झालेली आहे। कारण बेसन जसं शिजतं ना तशी कढी घट्ट होते आणि आमसुलामुळे सुद्धा कढी अजून घट्ट होते, त्याच्यासाठी आधीच व्यवस्थित असं पाणी घालून घ्यायचं। गूळ घालून घ्यायचा आहे। आता गूळ थोडासा मिक्स करून घेतलेला आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता ह्या कढीला व्यवस्थित अशी उकळी आणून घ्यायची आहे। कढी कधी पण मीडियम गॅसवरच उकळी आणायची, म्हणजे कढीला स्वाद छान येतो। मग ती कढी कोणती का असे ना, ताकाची असो, कैरीची असो किंवा आमसुलाची असो। खूप छान अशी कढी आपली उकळून झालेली आहे आणि उकळत असताना इतका छान असा सुगंध येत आहे कढीचा। कढीमध्ये आता मस्त कोथिंबीर घालू, म्हणजे कढीचा छान अजून सुगंध येईल। कोथिंबीर घालून व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि खूप छान अशी आपली कढी झालेली आहे। गॅस बंद करू आता आणि गरम गरम कढी प्यायला घेऊ। तयार आहे मस्त आपली अशी गोड आंबट चवीची आमसुलाची कढी। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।